बघू आता थोड्या दिवसानंतर अधिवेशन जेव्हा होणार आहे पार्लमेंटचं, त्याच्या आधी आपल्याला कळेल कोण कोणाला फोडलंय, कोणाला पैसे दिलेत, कोणाला काय दिलं. पण एक सांगतो, भाजप आपल्या या देशामध्ये काय करत चाललंय, तर कुठेतरी अघोषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एक प्रेसिडेंट रूल आपण ज्याला म्हणतो, म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलं जातं आणि संविधानाला बाजूला ठेवलं जातं. फक्त आम्ही म्हणेल तो कायदा, अशा पद्धतीची वागणूक ही केंद्र सरकारच्या मोठ्या नेत्यांकडनं केली जाते. नेत्यांना विकत घेतलं जातंय, खासदारांना विकत घेतलं जातंय आणि झालं असं की 29ला आपण निवडून येणार नाही. हे कुठे ते भाजपला कळाल्यामुळे भाजप प्रयत्न काय करतंय की मग आपण डिलिमिटेशन करून खासदारकीचा आकडा वाढून खासदारकीचं जे काही डिलिमिटेशन जे मतदारसंघ आहेत, जसं आपण एखादा वॉर्ड असतो ग्रामपंचायतचा, नगर परिषदचा, तो जशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं तोडला जातो, जसं त्यांना मतदारसंघ लोकसभेचा तोडायचा आहे आणि त्यातून त्यांना निवडून यायचं हा एक केविलवाणा प्रयत्न दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल.